आणि प्रत्येक डॉटसाठी 100 रुपये. आणि 6 चेंडूवर 6 षटकार मारले तर आमचे मित्र नवनिर्वाचित नगरसेवक किरण मांगले यांच्याकडनं 10,000 रोख. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद. आशिषजी जाऊयात मैदानाच्या दिशेने. अभि येतात पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ब्लॉक होल मध्ये. अतिशय चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. डॉट बॉलच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात. अभिषेक पत्ते यांचं पहिलं महत्वपूर्ण षटक मैदानाच्या आतमध्ये, ज्यांची ख्याती आपण बघतोय फरदीन काझी म्हणून. महेशजी डेमरे साहेबांचं इथे आगमन होतंय, त्यांचं करूयात सहर्ष स्वागत. अजून एक सुंदर चेंडू, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू लागोपाठचे डॉट फेकलेत. आता मात्र फलंदाजांवरती दबाव निश्चित वाढताना बघायला मिळेल. किरणजी बांगले यांचा इथे उल्लेख झाला. इंजिनियर, उच्च विद्या विभूषित नगरसेवक, ज्यांनी आत्ताच 2026च्या KDMC निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल उधळलाय आणि जे या स्पर्धेमध्ये देखील अनेक वर्ष आपल्याला खेळताना बघायला मिळाले होते. आज मात्र महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ते आपल्याला बघायला मिळतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचीही उपस्थिती आपल्याला बघायला मिळेल या स्पर्धेमध्ये. अभिमते पुन्हा एकदा घेऊन येतील षटकातील पुढील चेंडू. अजून एक सुंदर चेंडू होता, त्यावेळेस काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडले. 2 धावा परिपूर्ण होतील आणि या 2 धावांच्या नंतर हा फलक जाऊन पोहोचलाय. टोटल स्कोअरचा विचार करतोय आपण 3. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. अभि हा ट्रॅकर होता, पुल केलाय समोरच्या दिशेने. मिस टायमिंग जरूर. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेची संधी आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण होतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. ते एकूण 5 या आकड्यावरती 5 रन्स ऑन द बोर्ड. 5 धावा झळकत आहेत. पुढील चेंडू गती कमी केली. आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, फलंदाज बाद. ज्यांच्या मागे मंगेश जाधव यांचं खूप मोठं मार्गदर्शन आहे अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. मंगेश जाधव काही वर्षांपूर्वी याच स्पर्धेमध्ये ज्यांना मी बघितलं होतं खेळताना, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा गोलंदाज देखील क्रिकेटचे धडे गिरवत होता अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. हे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. मंगेश जाधव यांचा विचार केला तर बिर्ला कॉलेजचं मैदान ज्यांनी गोलंदाजीने गाजवलं होतं, अतिशय सुंदर अशी स्टाईल त्या काळामध्ये आपण बघितलं तर मलिंगासारखी हेअरस्टाईल देखील त्यांनी मेंटेन केली होती. आणि यावेळेस मात्र अजून एक सुंदर चेंडू, तो फोटो देखील आपण इथे पाहू शकतो. 1 जुलै 2020 चा हा फोटो आहे. अतिशय सुंदर त्या काळात त्यांची दहशत देखील होती गोलंदाजीमध्ये. आज देखील क्रिकेटवरचं नितांत प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन आलं. पुन्हा एकदा प्रवीणचा पहिला चेंडू आपण बघितला, वाईट टाकला होता आणि आता ब्लॉक होलमध्ये. मुंबई इंडियन्स संघासाठी त्यांनी नेटमध्ये गोलंदाजी देखील केली होती आणि मलिंगासोबत देखील त्यांचा फोटो आहे. ते कल्याणकरांसाठी आणि कोकणवासियांसाठी एक अभिमानास्पद कामगिरी, अभिमानास्पद गोष्ट. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा वेगात टाकलाय. अजून एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय.
मंगेश जाधव यांचं मार्गदर्शन काय करू शकतं बघा. पहिला चेंडू थोडा आपण बघितलं तर ऑफस्टिक पासून बाहेर या ठिकाणी आला, त्यानंतर मात्र एक चांगली गोलंदाजी. नेहमीच गोलंदाजाचं वर्चस्व आपण बघतो, त्याच पद्धतीने षटक दुसरं प्रवीणच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक वेगात टाकलाय आणि आता मात्र पाठवलाय मिड विकेट क्षेत्राजवळ. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेची संधी निर्माण झाली आहे. अभिने खूप मोठं अंतर गाठलं आणि त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र परिपूर्ण होतील. आणि 2 धावांच्या नंतर टोटल स्कोरचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा झळकल्यात आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. अतिशय चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल, कारण साई गणेश क्रिकेट संघाच्या माध्यमातून आयोजित ही साई गणेश चषक 2026 पंचक्रोशीतील सर्व खेळाडूंचं एक स्वप्न असणारी ही क्रिकेट स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत पुन्हा एकदा प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर. गती कमी केली, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता, खूप मोठं अंतर गाठलंय आणि आता मात्र टिपलाय हा झेल. ब्युटिफुल कॅच, फलंदाज बाद. कल्पेशला आपण बघतोय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रवीणच्या गोलंदाजीचं इक्वेशन आपण बघितलं तर धावा खर्च केल्यात त्या एकूण 4. एक गडी बाद केलाय, एक डॉट बॉल टाकलाय. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. यावेळेस गती कमी केली, हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतील आणि आता मात्र जजमेंट योग्य झालंय. टिपलाय अजून एक झेल, फलंदाज बाद. चला, बॅट्समनला विनंती आहे जरा लवकर यायचं आपण. पण मंगेशजी जाधव यांचं मार्गदर्शन प्रवीणला होतं आणि काय गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. अंदाज लावले जात होते की गोलंदाजाचं आपण बघितलं तर फलंदाजाच्या माध्यमातून वर्चस्व होईल, पण मंगेश यांची आपण बघितली तर गुरुवाणी असेल त्या माध्यमातून काय गोलंदाजी केली आहे. संजय यांना बघतोय आपण, न्यू बॅट्समन क्रीजमध्ये. प्रवीण या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. यावेळेस दिशा पाहावी लागेल चेंडूची, खराब क्षेत्ररक्षण होत आहे. त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण होतील आणि या 2 धावांच्या मदतीने वाईटचा इशारा म्हणजे 2+1 अशा 3 धावा मिळतील आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा 22च्या माध्यमातून एक धाव. टोटल स्कोर आपण बघतोय 13 ही धावसंख्या धावफलकावरती. ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल. 2 धावांच्या मदतीने आपण बघितलं हे दुसरं षटक इथे संपलंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 ही धावसंख्या. हा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यानंतरचा सामना असेल JMD सिटी तांबडवाडी वर्सेस श्री कान्होजी क्रिकेट टीम बाचिमवाडी यांच्यामध्ये. या षटकानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत.
महेशजी डमरे साहेबांच्या शुभ हस्ते पुढचा टॉस होईल. प्रदीपजी सूर्यवंशी यांच्या समवेत आता मात्र दिशा पाहावी लागेल आणि इट्स वाईट डिलिव्हरी. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 14. षटक सूर्य मैदानाच्या आतमध्ये तिसरं. साई गणेश पेडांबे संघ आपण बघतोय क्षेत्ररक्षण करतोय. शिवसाई क्रिकेट संघ बोलेवाडी बॅटिंग करत असताना व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. यष्टीरक्षक पोहोचलेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव आहे दुसरीसाठी निघालाय आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण होण्याचं स्वप्न भंगलंय. फलंदाज बाद. पण पोहोचले तब्बल 15 ही धावसंख्या पाहायला मिळते. 15 ऑन द बोर्ड. धावफलकावरती पाहायला मिळतील. लेफ्टी बॅट्समन आपण बघतो स्ट्राईकवर. गती कमी केली. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट झालाय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेची संधी असेल आणि आता मात्र बघता बघता 2 धावा परिपूर्ण होतील. 2 धावांच्या मदतीने तिसरीसाठी निघाले आहेत आणि तिसरी धाव देखील धोक्याची घंटा वाजवणारी ठरते. फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. सुर्वे साहेबांच्या शुभ हस्ते करूया टॉस. सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते दोन्ही आमचे मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते JMD सिटी तांबडवाडी वर्सेस श्री कान्होजी क्रिकेट संघ बाचिमवाडीचा टॉस. पुढचा बॉल. गती कमी केली. समोरच्या दिशेने वॉड शॉट आणि आता मात्र टिपला जाईल एक झेल. फलंदाज बाद. ऐकूयात एक सुंदर संगीत जे मंगेशजी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन पुढचा बॉल. गती कमी केली. पुन्हा एकदा हवेत आहे. लांबी कमी उंची जास्त. खेळाडूने गाठलंय अंतर आणि आता मात्र अजून एक धक्का. फलंदाज बाद. हे इथे मात्र आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल. JMD सिटी तांबडवाडी संघ यांनी टॉस जिंकला आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम फलंदाजी श्री कान्होजी क्रिकेट संघ बाचिमवाडी यांना करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये मात्र काय घडतंय. लागोपाठचे आपण 2 विकेट्स बघतोय. इथे मात्र हॅट्रिकची संधी या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज ठरेल का आपण बघतोय. अरविंद अभिमत यांचे अत्यंत जवळचे असे सहकारी आणि बघूया हॅट्रिक संपादित करतायत का या स्पर्धेतला पहिला 3 गडी बाद करणारा गोलंदाज ठरतोय का. आता मात्र डॉट बॉल आणि इथे मात्र पूर्णतः वर्चस्व गाजवलंय साई गणेश पेढांबे संघाच्या वतीनं.
शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग मधला लास्ट बॉल रिमेनिंग आणि यानंतर आता मात्र पुन्हा एकदा उडवलाय हवेत अभि चेंडूच्या खाली आणि टिपला जाईल एक सुंदर झेल असं वाटत होतं पण आता मात्र झेल सुटतोय आणि त्या दरम्यान टोटल स्कोरचा विचार केला आपण तर झाल्यात 18 जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि फक्त 19 ची गरज डीजे. गणपत ढेमरे साहेब यांच्याकडून सामनावीराच्या 16 कॅप्स आणि सन्मान चिन्ह इथे पुरस्कृत झालेले आहेत. त्यांचं करूयात शाब्दिक धन्यवाद आभार व्यक्त करूयात कारण अशा स्पर्धेमध्ये सौजन्यकर्त्यांचं फार महत्त्वाचं योगदान असतं. प्रत्येक गोष्ट पार पडण्यासाठी जिथे मात्र मदतीची अपेक्षा असते गरज असते तिथे मात्र या मान्यवरांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं अभिमते यांना बाद करणाऱ्या गोलंदाजासाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे देण्यात येईल महेशजी डेमरे साहेबांकडून. आणि अभिमते यांनी जर 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले तर त्यांना तब्बल 10,000चा कॅश प्राइज देण्यात येईल मंगेशजी जाधव साहेब आणि नगरसेवक किरणजी बांगले यांच्याकडून. हॅलो तर जवळ आपण मॅचच्या दिशेने अभिमतेची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 1000 रुपये आणि जर पहिल्या चेंडूला अभिमतेला बाद केलं तर तब्बल 1501 रुपये. म्हणजे किती महत्वाची विकेट आहे महेशजी डेमरे साहेबांच्या माध्यमातून हे बक्षीस इथे पुरस्कृत झालेलं आहे ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये सामनावीराच्या 16 कॅप आपल्याला पुरस्कृत केलेल्या आहेत. अभिमतेवरचं त्यांचं हे प्रेम आहे की गोलंदाजीवरती गोलंदाजाला संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे आपल्याला काही क्षणात इथे कळेलच. आणि अभिमतेने जर पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकला तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल म्हणजे दोघांना समान संधी. बघूया कोण करेल या संधीचं सोनं घेऊन चालतोय. सर्व रसिक प्रेक्षकांचं करूयात स्वागत. कल्याणमधील एकाग्र नामांकित क्रिकेट स्पर्धा साई गणेश पेढांबे आयोजित साई गणेश चषक 2026. पहिला बॉल स्ट्राइक एंडला फलंदाज आहे अभि आणि अभिच्या सोबत अरविंद. गेम ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. जिंकण्यासाठी बनवायच्या ते फक्त आणि फक्त 19. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू पाठवलाय सीमा पार येतोय 4 चौकार.
क्रिकेट प्रेमी महेश डमडेरे यांच्याकडनं. खेळत नाही पण क्रिकेटचा लय वेड आहे. खेळतात पण अभिमती त्यांना घेत नाही. गती कमी केली, फक्त दिशा देत आहेत. एक धाव मिळेल दुसऱ्यासाठी, प्रयत्न जरूर होता पण थांबवलंय. एका धावेच्या नंतर धावफलक पुढे सरकले 5. ही धावसंख्या बघायला मिळेल. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, यावेळेस स्ट्राईक रोटेट झाली नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अरविंद. फुलटॉस होता, फायदा घेऊ शकले नाहीत व्यवस्थित, फक्त दिशा देत आहेत. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेची संधी आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या आहेत. तिसरीसाठी निघाले आहेत. ही चुकी मात्र महागडी ठरेल. धावा कमी आहेत आणि अशा प्रकारचा खेळ मात्र होणं अपेक्षित नाहीये. या एका धावेच्या नंतर धावफलक जाऊन पोहोचतंय तब्बल 8 या धावसंख्येवरती. 11 अजूनही बनवायच्या आहेत. अभिच्या माध्यमातून एक चांगला खेळ आपल्याला बघायला मिळाला. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, गती कमी केली, फक्त दिशा देत आहे. स्लाइस केलं चेंडूला, एक धाव मिळाली. दुसरीसाठी निघतील का क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत फक्त एका धावेवरती समाधान आणि एका धावेच्या नंतर धावफलक पोहोचते 9 या आकड्यावर. 10 अजूनही बनवायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, पुढील चेंडू घेऊन स्ट्राईक रोटेट झाली आहे अरविंद साठी. गती कमी केली आणि आता मात्र पाठवलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणि एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचते 10. 9 अजूनही बनवायचे आहेत. तेरा ऑन द बोर्ड. षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही दुसरं. गती कमी केली, रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलंय आणि त्या दरम्यान एका धावेची संधी. त्या संधीचं सोनं आणि धावसंख्या फलक पुढे सरकलंय. एकूण विचार करतोय आपण धावसंख्येचा तर 14 धावा धावफलकावरती. 14 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गती कमी केली, यावेळेस मिस टायमिंग जरूर आणि आता मात्र विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
आपल्याला बघायला मिळाली. पुढचा बॉल गती कमी केली, पुन्हा एकदा हवेत आहे. आता मात्र अजून एका विकेटचं पतन, फलंदाज बाद. तर हुकमाचा एक्का गावाचा बाजार पक्का कल्याणचा आपला गोल्डन सिक्का नव्या युगाचा नेता काय कर श्यामल काय कर करता शुभागमन झालाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित युवा नगरसेवक, उच्च विद्या विभूषित असं नेतृत्व सन्माननीय श्यामल मंगेश गायकर यांचं करूयात सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. माननीय मंगेश दादा गायकर माजी नगरसेवक, उद्योजक यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून लोकसेवेचा आणि समाजसेवेचा वारसा स्वतःच्या खांद्यावरती घेऊन पुढेच वाटचाल करणारं, जनहितासाठी लढणारं, युवकांच्या हक्कासाठी लढणारं, महिलांच्या सक्षमीकरणासाठी लढणारं नेतृत्व श्यामलदादा गायकर यांचं करूयात स्वागत. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मात्र विकेटचं पतन झाल्यानंतर धावसंख्येची गरज आहे अजूनही 4. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन आप ट्रॅकवर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट पासून लांब ठेवलाय. दुसऱ्या धावेची संधी असेल का? निघाला वेगाने, पण मात्र नकार. आणि इथे 3 धावांची फक्त अजूनही गरज आहे. टोटल स्कोरचा विचार केला आपण, धावसंख्या धावफलकावरती 16. तर करूयात आपण स्वागत या स्पर्धेमध्ये, ज्यांचं मात्र आपण नेहमीच आतुरतेने ज्यांची वाट बघत असतो क्रिकेटच्या खेळासाठी, ज्यांनी मात्र अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, ते नवनिर्वाचित नगरसेवक श्यामलदादा गायकर यांचं करूयात स्वागत. त्यांच्यासोबत सन्मान्य विशाल शेठ पुंडलिक गायकर यांचंही करूयात स्वागत. त्यानंतर कन्हैयाजी महाजन यांचंही करूयात स्वागत. त्यांच्याच माध्यमातून सुधीर गायकर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आज अतिशय मोठी कुस्तीची स्पर्धा कल्याण स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. करूयात श्यामलजी गायकर यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे काही धावांची. मॅच सुरू करायची आहे. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू, फक्त दिशा दिली, स्लाइस केलाय, मिस फिल्डिंग. आणि आता मात्र दुसऱ्या धावेची संधी, बघता बघता 2 धावा परिपूर्ण झाल्या आहेत. तिसरीसाठी निघालाय आणि आता मात्र घाई नडली आहे. विकेट विकेट आणि विकेट, फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. जस्ट 1 रन नीडेड फॉर विन दिस मॅच. आणि इथे मात्र ती औपचारिकता परिपूर्ण होईल आणि सामना जिंकलाय साई गणेश पेडांबे संघाने. त्यांचं करूयात अभिनंदन. आणि त्यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केलाय. जाऊयात आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. अरविंद मते यांना विनंती करतोय, आपण सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र कलेक्ट करायचा आहे. मी विनंती करतो सन्माननीय श्यामलजी मंगेश गायकर, नवनिर्वाचित नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या शुभास्ते सन्मानित करूयात या खेळाडूला.
Hershey's